9 तारखेला लातूर जिल्ह्यातील 10 पंचायत समितीच्या सभापतीची निवड होणार असून काय काय होणार यात सगळ्यात महत्त्वाचं आणि पुढे ज्याला खूप भविष्य आहे असा अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून बाबासाहेब पाटील यांचे सुपुत्र सूरज पाटील हे अहमदपूर पंचायत समितीचे सभापती होतील। त्याचबरोबर जळकोटमध्ये सुनीता कोसंबी या काँग्रेसच्या सभापती होतील। लातूरमधून काँग्रेसचे सभापती होईल, 2 काँग्रेसचे सभापती होतील। राष्ट्रवादीचे साधारणतः 3 होतील, ज्यामध्ये एक चाकूर, नंबर 2 अहमदपूर, नंबर 3 उदगीर। काँग्रेसचे 2 कोणते कोणते, एक आपला जळकोट आणि दुसरा लातूर। काँग्रेसचा एक पंचायत समिती सभापती कदाचित जर रेणापूरमध्ये गडबड नाही झाली तर एक सभापती कमी होणार, म्हणजे गेल्या वेळा औशाला काँग्रेसचा सभापती होता, यावेळा भाजपचा होणार। देवणी, शिरवानपाड आणि निलंगा हे 3 भाजपचे होणार, औसा भाजपचा होणार 4 आणि 5वं रेणापूरमध्ये भाजपचा होईल असा अंदाज आहे। पण दामकरी काम म्हणल्यासारखं जर काही गडबड घडली तर मात्र काय होईल काही सांगता येत नाही। एकंदरीत प्राथमिक अंदाजानुसार भाजपच्या 4 किंवा 5, राष्ट्रवादीच्या 3 आणि काँग्रेसच्या 2 जागा होतील असा अंदाज आहे। स्थायी समितीच्या सभापतीपदी अल्पसंख्याकांना करावंच लागणार। एक ऍक्टिव्ह अमित देशमुख यांच्या जवळचे ॲडव्होकेट फारुख शेख हे जवळजवळ नाव निश्चित झालेलं आहे। सिक्रेट सदस्यामध्ये सध्या काँग्रेसकडून 2-3 नावं निश्चित आहेत, ज्यामध्ये किरण जाधव यांचा त्याग, यांची निष्ठा, यांचा प्रामाणिकपणा पाहून किरण जाधव, तसंच पडद्यामागे राहून ज्या पद्धतीनं गेल्या वेळा मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात अरविंद पाटील आणि संभाजीराव यांना साथ दिली होती, तर यावेळा डॉक्टर राऊत यांचीही वर्णी लागायची शक्यता नाकारता येत नाही। तसंच ब्राह्मण समाजातून निलेगावकर, गोविंदपूरकर किंवा हरिराम कुलकर्णी यांच्या नावाची चर्चा आहे। आजच चर्चा टीव्हीवर इकडं तिकडं पाहायला मिळाली। परभणीमध्ये भाजप सोडून त्या ठिकाणी जीप अध्यक्ष, उपाध्यक्ष, बांधकाम सभापती सगळं होणार। आता भिशेताई यांना गटनेता केल्यामुळं जर काँग्रेसनी ताकद लावली, आणि वारंवार म्हणतो गैरहजर राहायला 5 खोके एकदम ओके हे आहे। लोक म्हणतात बद्दल काय पैशाचं येड लागलंय। मी म्हणतो की पैशाचं येडच कोणाला असेल तर महाराष्ट्रात एकच नेता आहे, जमिनी खरेदी करायच्या, सौदे करायचे, प्रॉपर्ट्या घ्यायच्या, MIDC जमिनी इकडं, जमिनी तिकडं, जमिनी तिकडं प्लॉट, ते म्हणजे एकच नेते आहेत। सांगा बरं कोणते भैया? तसं सगळे कमी जास्त आहेत पण एकच आहेत। पण तरी परंतु हम छुपे रुस्तुम है म्हणल्यासारखं राजकारणात कुणीही डंके के चट खेळ खेळत नसतंय, बचबचपोई करत नसतंय।
आणि सभापतीच्या निवडी होऊन जातात. जर भाजपच्या खालच्या लोकांनी जर गडबड केली तर बाबासाहेबाला कुणीही रोखू शकत नाही. संजय बनसोडे यांची इच्छा ही निश्चित भाजपचा जिल्हाध्यक्ष व्हावा असं आहे. सध्या 3 नावं चर्चेत आहेत. आता तसा जर विचार केला तर भगवानराव पाटील यांच्या भाऊजाई ह्याही इच्छुक म्हणण्यापेक्षा पात्र आहेत. त्याचबरोबर आमचे पेट्रोल पंपवाले औषधाचे आप्पा, कोणते आप्पा, मुक्ता आप्पा यांच्याही नावाची जोरात चर्चा आहे. आणि जर 5-6 साखर कारखाने, बँक या सगळ्याला तोड द्यायचं म्हणलं तर गोडबरले, खरं म्हणजे गोडबरलेला केल्याचा एक फायदा आहे. आता निवडणुका जरी नसल्या तरी अहमदपूर, नंतर साकूर, नंतर रेणापूर, म्हणजे लातूर ग्रामीण, लातूर शहर, औसा, निलंगा, शिरवानपाळ, देवणी इकडे येलम समाज सरासरी 15 ते 20% आहे. त्यामुळं गोडबर्लेंच्या नावाची चर्चा आहे. पण प्रभावीपणे कोण बाजू मांडणार काय, आणि मग कदाचित उमेदवार जर इच्छेविरुद्ध गेला तर मग कदाचित काँग्रेसच्या आशाताई भिसे सुद्धा एखाद्या वेळेस होऊ शकतात. फक्त आता भाजप नेते हे चेकलिस्ट मास्टर सारखं वागणार का कसं वागणार हे आता सांगता येत नाही. पण भाजपच्या नेते कधी काय गुगली घेतील ते धक्कातंत्र फिक्कातंत्र नाही, मोकातंत्र शोधणारे आणि होका यंत्र घेऊन मोकातंत्र शोधणारे असल्यामुळं आज निश्चित जरी काही सांगता येत नसलं तरी बसवराजजी पाटील यांचे जिकरीचे प्रयत्न आहेत, अर्चना पाटील चाकूरकर यांचेही प्रयत्न आहे, आणि अभिमन्यू हा सध्या सायलेंट झोन मध्ये असल्यामुळं जीप अध्यक्ष हा भाजपचाच होईल असं वाटतं. आता मनपला विरोधी पक्षनेता, मग आम्ही पत्रकार किंवा वेगवेगळे लोक वेगवेगळं नाव सांगत असतात. कोण म्हणतंय अमक्याला करा, कोण म्हणतंय देऊ काळेना करा, कोण म्हणतंय मठपतीना करा. मठपती स्थायीला होते, भरपूर काळ त्यांनी राहिलेले आहेत. देवीदास काळे एकटेच आलेले आहेत, खरं म्हणजे त्यांनी सगळ्याला आणायला पाहिजे होतं. रागिनी यादव ह्याही एकट्याच आलेल्या आहेत. आणि मायक्रो मायनॉरिटीचा माणूस की ज्यांच्या जातीचे मत नाहीत पण पक्षासाठी राम भक्त हनुमानासारखं काम करणारा, ज्यांच्यासाठी आमचं असं मत आहे, डॉक्टर अर्चना पाटील असतील, संभाजीराव पाटील असतील, नंतर अभिमन्यू पवार असतील, रमेश कराड असतील, अजित पाटील असतील, सगळ्यांनी मिळून, कारण 17 प्रभागामध्ये बिराजदार यांचा पराभव होईल असं कुणालाही वाटत नव्हतं. पण शेवटी काम करणाऱ्या प्रामाणिक माणसाला जात पात धर्म पंथ न पाहता पक्ष शिस्त, ज्यांनी विधानसभेला प्रामाणिकपणे काम केलं होतं, ज्यांच्याविषयी थोडीही कुणी शंका घेऊ शकत नाही, आणि येणाऱ्या काळात सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची ताकद आणि कुवत आणि इच्छाशक्ती हे अंटू पाटील उर्फ अनंत गायकवाड यांच्यामध्ये आहे. धार्मिक कार्यक्रम असो, बसवेश्वर जयंती, आंबेडकर जयंती असो, गणेश उत्सव असो, अण्णाभाऊ साठे जयंती असो, आणि सगळ्याला मी कुठून देऊ, माझ्याकडं काय आहे. जर स्वामी तर मठपती तर मोबाईलच बंद करतात. आणि खरं म्हणजे ताईना फ्युचर होतं, पण योग म्हणते देवाला द्यायला पदर नाही घ्यायला. त्या एकट्याच निवडून आल्या. त्यांनी जर प्रयत्न केला असता, क्रॉस वोटिंग होऊ दिली नसती तर तिन्ही जागा लागल्या असत्या, किंबहुना फार मोठे चमत्कार घडले असते. म्हणून काय म्हणतात ना, 100% गुण हे विरोधी पक्षाच्या साठी त्यांचे आहेत. आपले अंटू पाटील उर्फ अनंत गायकवाडचे आहेत. मित्र हो, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा.
धन्यवाद. लक्षात ठेवा. तुम्हाला काय वाटतंय कोण स्वीकृत होईल? कारण भाजपचं स्वीकृत म्हणजे कोणत्या निकषावर द्यायचं? मग उद्या लोक म्हणणार पैसे घेऊन स्वीकृत नगरसेवक दिलं. इमानदारी, इमानदारी कोणाची? पक्षाची का नेत्याची? काय आम्ही शब्द दिलता, शब्द दिलेला कुठं काय केलाय? ह्याच्यामुळं मला बऱ्याच जणांचे फोन आले की म्हणजे नेत्याचे नाही बरं का, नेत्यात दम लागते आपल्याला स्वीकृत घ्यायला. कारण कोणताही नेता आपल्याला स्वीकृत करणार नाही. आणि आपण नाच सोडून दिला काय की आपली ती नाही, आपलं दैनिक आहे. मला जर कोणी म्हणलं स्वीकृत नगरसेवक व्हा, मी म्हणतो एक जाहिरात द्या, नगदी पैसे द्या, आपलं बरं आहे. एका नगरसेवकापेक्षा किंवा महापौर आमदार मंत्र्यापेक्षा जास्त चांगलं काम मी इथं काय करू शकतो. कुंपणातील मीनच मंडूक तळ्यास माझ्या कुंपणा असणे अगदी मला नस आहे. आणि म्हणून डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर या प्रदेशच्या उपाध्यक्षा झाल्यात. अभिमन्यू पवार अनंत गायकवाडला खूप चांगल्या प्रकारे ओळखतात. ते निश्चित देवीदासराव काळे एवढे तरबेज नाहीत. अनंत गायकवाड काळे गोरे धंदे करू शकत नाहीत काय. त्यामुळं बघूया काय होतंय ते. मित्र हो, मराठी नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.